महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे PRPचे नेते प्रमोद टाले आणि जोगेंद्र कवाडे यांनी दलित निधीची मागणी केली होती। प्रभाग क्रमांक 18 मध्ये दलित निधीच्या या मागणीसाठी शब्द पुरवताना सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी 9 करोडचा निधी दिला होता। या 9 करोडच्या निधीमध्ये 1 अभ्यासिका, 2 स्टेज, 3 समाज मंदिर आणि 4 रस्ते असा हा विकास कार्य करण्यात आला होता, ज्याचे आज उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी बोलताना अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कशा प्रकारे या सर्व निधीसाठी सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील हातभार लावला असल्यामुळे आज हे काम पूर्ण होऊ शकले। मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे वारंवार आपले जोगेंद्र कवाडे साहेब आणि आम्ही आणि टाले साहेब यांनी पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमच्या या विभागामध्ये दलित वस्तीचा फंड युटिलाइज होत नव्हता, परंतु मुख्यमंत्री असताना जे शब्द दिला जोगेंद्र कवाडे साहेबांना आणि टाले साहेबांना, आज मी धन्यवाद व्यक्त करतो आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे की त्यांनी आज प्रभाग 18 मध्ये आमच्या या पाठपुराव्याला 3 समाज मंदिर आहेत, 1 अभ्यासिका आहे, 4 रोड आहेत, 2 स्टेज आहेत, असं एकूण 9 कोटीचा ह्या प्रभाग 8 मध्ये दलित वस्तीचा फंड दिल्याबद्दल आणि आमच्या सर्व समाजातील लोकांना त्याचा उपयोग हो आणि त्याचा उपयोग हो आणि आपल्या विभागातील जे रस्ते आहेत, जे गटार आहेत, त्याचाही चांगला जे खराब होते ते आज या ठिकाणी करण्याचा त्याने ध्यास टालेसाहेब यांनी घेतला आणि त्याला आज भूमिपूजन सर्वांचं झालेलं आहे। मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, जोगेंद्र कवाडे साहेब, आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मी खूप खूप आभार मानतो। आज आपल्या प्रभागामध्ये प्रभाग 18 मध्ये सातत्यानं लोकांच्या ज्या अडचणी होत्या, समस्या होत्या, त्या सोडवण्यासाठी आपण वर्षभरापासून माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, नंतर आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे, आमदार आणि आमदार बालाजी किनीकर आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या मदतीनं आपण या संपूर्ण प्रभागामध्ये सर्वात जास्त कामाचा निधी आणलेला आहे आणि सातत्यानं आपण काम करत असताना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना असणाऱ्या विविध ज्या उपाययोजना आहेत त्या करण्याचा आपण प्रयत्न केला। आज या 10 चाळमध्ये जे स्टेज आहे ते स्टेज